मुंबईमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेशानंतर फॉर्च्युनर गाडीनं गावाकडे निघाले तेव्हा फॉर्च्युनरचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तसंच धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे मुंबईतील कार्यक्रम आटोपून परंड्याकडे निघाले होते। गुरुवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील डाळज नंबर 2 गावाच्या हद्दीत त्यांच्या फॉर्च्युनर कार गाडी क्रमांक MH12 SE 5559 ला समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरनं जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की आलिशान गाडीचा चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। अपघातानंतर वाहनाचा पुढील भाग ओळखूही येत नव्हता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। या अपघातात कार चालक आणि सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान धनंजय सावंत हे या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही।